यायला सांगत असतो आणि सगळ्या ताईंनी ते पत्र लिहिलेलं आहे त्यांच्या त्या खास व्यक्तीसाठी, जी व्यक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाची आहे. पण त्यातली काही 2 निवडक पत्र आज आपण इथे वाचणार आहोत. तर त्यासाठी आपण सगळ्यात आधी आपण जाऊया या ताईंकडे. ताई, तुझं नाव सांग बरं. पूजा सागर चापके. पूजा ताई, कोणासाठी पत्र लिहिलं आहे? बाबांसाठी. बाबांनाच का लिहावंसं वाटलं पत्र? कारण त्यांना जे चुका झाल्यात त्यांना माफी मागावी यासाठी. पत्र वाचू शकतो? हा वाच. प्रिय बाबा, नमस्कार. तुम्ही लहानाचे खूप मोठे केलेत, सर्व गोष्टी पूर्ण केल्यात, सर्वांना समजून वगैरे घेतले, पण काही कारणांमुळे मी तुमचे मन दुखावले, त्यासाठी मला माफ करा. काही चुकांना माफी असते, काहींना नसते, तरीही मी तुम्हाला माफी द्या असं बोलते. बस. याआधी अशी कधी माफी मागितली होतीस बाबांकडे? कधी फोनवरती किंवा प्रत्यक्षात? हा, मागितली. पण ताई, माफ कर, म्हणजे मी अगदी खूप वैयक्तिक गोष्ट मी विचारतो. काय असं झालं होतं, काही घडलं होतं? म्हणजे त्यांच्या मनाविरुद्ध लग्न झालं त्याच्यामुळे. आणि किती वर्ष झाले बोलत नाही? 5 वर्ष झाली. आणि लग्नाला किती वर्ष झाली? 5 वर्ष झाली. 5 वर्षापासून ते बोललेच नाही. तू कधी प्रयत्न केला त्यांच्याशी? हा, नाही, मी म्हणजे गावी वगैरे जाते, बोलते, पण ते नाही. अरे, माहेरी जातेस, घरी पण जातेस, पण ते बोलत नाही. पण मग तेव्हा तू समोरासमोर बसून बोलून असताना तू व्यक्त केलंस? भरपूर वेळ झालाय करून. काय म्हणणं आहे त्यांचं? पण त्यांना एक्सेप्टच आहे अजूनपर्यंत. आईचं काय म्हणणं आहे यावं? आईचं काहीच म्हणणं नाहीये, बाकी सर्व क्लिअर आहे, फक्त वडिलांचीच. आठवण येते त्यांची खूप. मी ताईंच्या बाबाला नक्कीच सांगेन, मी खरं तितका मोठा नाही, पण मला असं वाटतं की 5 वर्ष झालेली आहेत आणि ती तिच्या संसारात सुखी आहे, आनंदी आहे. मान्य आहे की तुमच्या मनाविरुद्ध काही गोष्टी तिने केलेल्या आहे, तर त्याचा तुम्हाला नक्कीच राग येणं स्वाभाविक आहे. पण मला असं वाटतं की आपण पण मोठ्या मनाने माफ करायला पाहिजे. ती तिच्या आयुष्यामध्ये सुखी आहे, तर तुम्ही सुद्धा तिला एकदा माफ करा, कारण तिलासुद्धा बरं वाटेल. ती तिला तुम्हाला सॉरी म्हणते. मला असं वाटतं की आमच्या ह्या भागातून आमचा प्रयत्न हाच असतो की हे एक पत्र म्हणजे एक नुसतं एक पत्र नाही आहे, तर दुरावलेल्या नात्यांना जवळ आणण्याचा सुद्धा आमचा खूप अगदी मनापासून प्रयत्न असतो. आणि त्यासाठी खरं तर पत्र मनातला हा भाग आम्ही इथे सादर करत असतो. मी बाबांना एकदा विनंती करतो की हा भाग बघितल्यानंतर तुम्ही स्वतःहून ताईंना फोन करा, भेटायला बोलवा, ती धावत तुमच्याकडे येईल आणि हे जे दुरावलेलं नातं आहे ते पुन्हा एकदा जवळ येऊ द्या. ओके, आता आपण ह्या ताईंशी बोलूया. ताई, तुझं नाव सांग बरं. कांचन राहुल जाधव. कोणासाठी पत्र लिहिलं आहे? माझ्या आई आणि पप्पांसाठी. फक्त दोघांनाच का पत्र लिहावंसं वाटलं? म्हणजे आम्ही 4 बहिणी आहे आणि 1 भाऊ आहे आणि आपण अशा समाजात राहतो की म्हणजे कसं मुलीचं वय झाल्यानंतर समाज मुलीच्या आईवडील त्यांना कायम बोलतो की वय झालं आहे मुलीचं, लग्न करून द्या, लग्न. पण त्यांनी कधीच असं केलं नाही. त्यांनी आम्हाला कायम सपोर्टच केला, करिअरच्या बाबतीत म्हणा, काही पण. आणि कदाचित त्याच्यामुळेच आम्ही आज आमच्या घरामध्ये म्हणजे आम्ही 5 जणांमध्ये 3 जण इंजिनियर आहे आणि 2 जण टीचर आहे सर. वा. आणि म्हणून मला खूप अभिमानाने मी सांगते की आईवडील मला चांगले भेटले. हेच तुला पत्रातून व्यक्त पत्रातून हेच व्यक्त करायचं होतं की तुम्ही आमच्यासाठी खूप केलं. आणि मग हे पत्र वाचूया ना आपण? हो, हे पत्र वाचू शकते. आईवडिलांबद्दल सगळेच बोलतात, पण त्यांनी आपल्याबद्दल काय काय केलं आहे हे खूप कमी जणांना बोलायची संधी मिळते. आणि आज ह्या 16 सकाळच्या कार्यक्रमातून मला ही संधी प्राप्त झाली, त्यामुळे मी कार्यक्रमाचे खूप खूप आभारी आहे. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच सदैव आमच्या बहीण भावंडांवर राहू द्या आणि असंच तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, हेच मी सांगू इच्छिते. नक्कीच ताई, आणि आज तुझ्या भावना पत्रातून व्यक्त केल्यास त्यांच्यासाठी, त्या नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि मला खात्री आहे की ते सुद्धा तितकेच भावूक होतील. तर या पत्राच्या वाचनानंतर आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. हो. तेव्हा जाऊया आपण आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. पत्र मनातलं या भागानंतर आता सुरू करणार आहोत आपण आपल्या शेवटच्या खेळाला. कसं वाटते ताई?